पाऊस अगदी थोड्या वेळ आला आणि माझी भरपूर कामं वाढवून गेला. सुरुवातीला हवा-हवासा वाटणारा पाऊस नंतर माझ्या डोक्याला ताप झाल्यासारखं मला वाटलं. काय झालं ते सांगतेच, पण त्याआधी इकडे बघा ह्यांचं काय चालू आहे. एवढा सगळा स्ट्रगल कशासाठी चालू असेल, तर तो या छोट्याशा बॉलसाठी, जो खेळता-खेळता वर गेला आणि त्याला काढायसाठी एवढी मेहनत चालू होती. त्यानंतर संध्याकाळच्या वेळेला छानसं पावसाचं वातावरण झालं होतं आणि पाऊस पण आला होता. सुरुवातीला खूप छान-छान वाटत होतं, थंड-थंड वातावरण होतं. तर पावसाचा आम्ही व्हिडिओ काढत होतो आणि इकडे छान गाड्या येत होत्या, तर असं त्याच्यामध्ये असून धुवा निघत होता. तो व्ह्यू मला खूप छान वाटला आणि माही पण इथे छान एन्जॉय करत होती पाऊस. पण थोड्या वेळातच माझ्या लक्षात आलं की माझे खूप सगळे कामं वाढणार आहेत आता, कारण थोड्या वेळात अगदी वारा जोराचा सुटला आणि सगळं पावसाचं पाणी ना दारातून आतमध्ये यायला लागलं. किचनच्या दारातून आतमध्ये यायला लागलं. हॉलच्या गॅलरीचा जो दरवाजा होता त्यातूनही आतमध्ये आलं आणि मला बाहेरचे कपडे काढायला सुद्धा वेळ मिळाला नाही, कारण एवढा जोराचा वारा होता की गेट उघडणं सुद्धा मला मुश्किल झालं होतं. त्यामुळे हे जे सुकलेले कपडे होते हे पूर्ण ओले झाले, कारण नेट पूर्ण तुटून खाली पडलेली होती त्याच्यावर. त्यामुळे सगळे कपडे ओले झाले आणि मला ते पुन्हा परत काढावं लागले आणि तेवढ्यातच मला दोरी पण लागून गेली माझ्या हाताला आणि मी खूप ओली झाली होती, कारण पूर्ण पाणी त्या नेटचं माझ्या अंगावर पडलं होतं. त्यामुळे मी खूप ओली झाली होती आणि माझे जे वाढलेले कामं होते ते मी पुन्हा मग सावरायला घेतले, कारण संध्याकाळची वेळ होती, स्वयंपाकाची वेळ होती आणि स्वयंपाक राहू दिला बाजूला आणि हीच कामं करत बसली. आधी किचनमधलं सगळं पोछा मारून घेतला. त्यानंतर माहीचं इकडे बघा काय चालू होतं. मध्येच तिने काहीतरी स्लाईस घेतल्या होत्या चीजच्या आणि त्याला शेजवान चटणी लावून त्याला असं त्याच्यामध्ये अशा टूथपिक टाकून फिक्स करून ते खाणं चालू होतं आणि माझे मात्र इकडे कामं चालू होते. हॉल वगैरे छान पुसून घेतला. त्यानंतर म्हटलं आता तरी स्वयंपाक करूया, कारण खूप लेट झालं होतं. तर तेवढ्यात हा आला कटिंग करून, कारण याची आता उद्यापासून शाळा आहे. त्यामुळे याला छान व्यवस्थित स्कूलमध्ये जावं लागतं, डिसिप्लिनमध्ये राहावं लागतं. म्हणून तो छान कटिंग करून वगैरे आला होता आणि मी इथे आता उद्यापासून टिफिनला द्यावं लागतं म्हणून मी मखाने वगैरे भाजून घेतले होते. छान तुपामध्ये मखाने टाकून मी ते छान भाजून घेते आणि त्याच्यावरनं नंतर मॅगी मसाला आणि काळं मीठ वगैरे टाकून त्याला छान स्टोअर करून ठेवते. म्हणजे मला स्नॅक्स म्हणून त्यांना जो ब्रेकफास्टचा टिफिन असतो त्या टिफिनमध्ये द्यायला मला जरा बरं पडतं, म्हणून मी असं स्टोअर करून ठेवत असते. 8-10 दिवस तरी बऱ्यापैकी पुरून जातं, कारण ब्रेकफास्टला द्यायचा खूप प्रश्न पडतो काय द्यायचं म्हणून. त्यानंतर उद्या सकाळची टिफिनची तयारी करत होती, म्हणून इथे भाजी कट करणं चालू होतं. तर माही पण मध्ये करत होती आणि माहीने तिचे छोटे छोटे भांडे काढले आणि ती कट बघा कशाने करत आहे. जो आपला झारा असतो ना, त्या झाऱ्याने ती भेंडी कट करत होती आणि माझ्या मध्ये करत होती आणि तिची वाटी वेगळी होती आणि माझा बाऊल वेगळा होता. असं आम्ही सगळं कट वगैरे करून घेतलं आणि उद्याच्या डब्याची तयारी करून घेतली आणि उद्यापासून आमचं पुन्हा स्कूलचं रुटीन सुरू होणार आहे. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.